नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 17 एप्रिलला जी शिफ्ट झाली बघा, विद्यार्थ्यांना खूप हार्ड होती, खूप शिफ्ट पण अवघड होती, हार्ड होती. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मग रॉंग आन्सर टिक केलेले आहेत. जमलंच नाही. बघूया आपण काय ट्रिक होती, काय एमसीक्यू होते, कोणते लेवलचे, काय दर्जाचे एमसीक्यू आहेत. तर जास्त एमसीक्यू जे इंटिग्रेशन झाली होती, तीच एमसीक्यू मी जास्त या शीट मध्ये ठेवणार आहे, या आपल्या व्हिडिओ मध्ये ठेवणार आहे. तर आपण बघूया इंटिग्रेशनचे काय काय एमसीक्यू जास्त आले होते आणि काय विद्यार्थ्यांचं मत असेल होतं इंटिग्रेशनचे जरा एमसीक्यू जास्त घ्या. तर मग आपण इंटिग्रेशनचे एमसीक्यू या व्हिडिओ मध्ये आपण जास्त घेऊया. चला स्टार्ट करूया. तर पहिला एमसीक्यू बघा, इंटिग्रेशन ऑफ i इज इक्वल टू x क्यूब इनटू log x हा विचारला गेला होता. तर हा इंटिग्रेशन बाय पार्टचा एमसीक्यू आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट म्हणजे u इनटू v रूट. u इनटू v वापरायचा असेल तर मला हा लेट रूट माहित पाहिजे. लेट रूट म्हणजे काय असतो की हा x क्यूब हा कोणता फंक्शन आहे, तर x क्यूब इज अल्जेब्रिक फंक्शन आणि log x म्हणजे कोणतं फंक्शन आहे, लॉगॅरिथमिक फंक्शन. मग a पहिला की l पहिला, तर यामध्ये l पहिला येतो, जो पहिला असेल तो काय असतो, तो u असतो. मग u झाला माझा log x आणि v झाला आपला x क्यूब. मग तुम्हाला u आणि v माहित झालं. इंटिग्रेशन बाय पार्टचा फॉर्म्युला असतो बघा, इंटिग्रेशन बाय पार्टचा फॉर्म्युला u v dx minus integral of du upon dx integral of v dx into dx. हा तुमचा इंटिग्रेशन बाय पार्टचा फॉर्म्युला. या फॉर्म्युला मध्ये मी व्हॅल्यूज पुट करतो. u म्हणजे आपला log x, v म्हणजे आपला x क्यूब, इंटिग्रल. इथे फक्त लक्षात ठेवायचं की याचं डेरिव्हेटिव्ह इथं मांडायचं आणि याचं फक्त इंटिग्रेशन इथं मांडायचं. म्हणजे log x चं डेरिव्हेटिव्ह असतं 1 upon x आणि याचं इंटिग्रेशन घ्यायचं. x क्यूब चं इंटिग्रल काय असतं, पॉवर इथे वाढवा, x पॉवर 4 upon 4 असं x पॉवर n चं इंटिग्रल पॉवर n plus 1 upon n plus 1 त्या टाइप मध्ये. पुढे सिम्प्लिफाय करा, log x into x क्यूब चं इंटिग्रल काय असतं, पॉवर इथे वाढवा, x पॉवर 4 upon 4 मायनस इथे बघा डिवाइडचा 1x आणि हा x चे पॉवर 4 तर 1 कट झाला म्हणजे x चा क्यूब उरेल. x क्यूब आणि त्या पुन्हा x क्यूब चं तुम्ही आता इंटिग्रल घेतलं तर पुन्हा त्याचा पॉवर इथे वाढेल. x क्यूब चा पुन्हा काय होईल, x पॉवर 4 अपॉन 4 येणार आणि आधीचा एक ऑलरेडी 4 आहे प्लस 3. बस या काय कळलं तुम्हाला, फायनल x पॉवर 4 log x अपॉन 4 मायनस x पॉवर 4 अपॉन 4 into 4 16 प्लस 3 हे याचा आन्सर होता. असा ऑप्शन आहे होता बघा. असा एकदम इझी एमसीक्यू होता इंटिग्रेशनचा, बस बाय पार्ट आपल्याला माहित पाहिजे होता तो फॉर्म्युला. काय काय लेवल वाटते, कसं वाटतं विद्यार्थ्यांना चेक करा. एमसीक्यू खरंच हार्ड होता का तुम्ही चेक करा. एमसीक्यू पाहून तुम्ही सांगत राहा. आज मी जास्त इंटिग्रेशनचे सम घेणार आहे. चला पुढच्या एमसीक्यू मध्ये बघूया कशा इंटिग्रेशनच्या कोणत्या टॉपिक वर आला. इंटिग्रेशनचा पुढचा एमसीक्यू जो बघा त्या शीट मध्ये आलेला आहे, इंटिग्रेशनचा 2x sin x पॉवर 2/3 dx हा मेथड ऑफ सबस्टिट्यूशनचा पार्ट आहे. म्हणजे कोणीतरी यामध्ये कोणतरी एकमेकांचा डेरिव्हेटिव्ह असतं, एक फंक्शन हे दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह असतं. जर तुम्ही बघितलं शक्यतो ब्रॅकेट चेक करा, साइनचा डेरिव्हेटिव्ह cos असतो, cos तर नाही आपल्याकडे, सो अँगल चेक करा. x चा पॉवर 2/3 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, तर x चा पॉवर 2/3 हा जो अँगल आहे, सपोज तो अँगल घेतला बघा इथे x पॉवर 2/3 इज इक्वल टू टिक केलं, तर याचं जे डेरिव्हेटिव्ह जर घेतलं त्याचा पॉवर पुढे येईल आणि पॉवर इथे मायनस होईल, पण पॉवर फ्रॅक्शन मध्ये येईल. आणि असं काय आपल्याकडे नाहीये, सो आपल्याला 2x आहे याचा विचार करून सॉल्व्ह करायचं. बघा हे डेरिव्हेटिव्ह आपल्याला आलं पाहिजे. सो म्हणून अपॉन 3 म्हणजे काय असतो, क्यूब रूट, अपॉन 2 म्हणजे स्क्वेअर रूट. मग हे क्यूब रूट जर कट करायचं असेल तर काय म्हणणार, टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड. जर तुम्ही क्यूब घेतला तर हे क्यूब आणि क्यूब रूट कट झालं, फक्त उरेल x स्क्वेअर आणि इथं t चा क्यूब येणार. आता याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x आणि x1 चा डेरिव्हेटिव्ह असतो बघा 2x dx आणि t क्यूब चा डेरिव्हेटिव्ह बघा पॉवर पुढे येणार, दॅट इज 3t स्क्वेअर dt. जर तुम्ही चेक केलं बघा इथं झाला 2x तुमच्याकडे आहे आणि हा dx हा इथं बघा 2x dx ची व्हॅल्यू पूर्णपणे 3t स्क्वेअर dt झाली. बस आरएल व्हॅल्यू इंटिग्रेशन मध्ये टाका. इंटिग्रेशन i इज इक्वल टू बघा साइन उरेल टर्म लिहितो आधी, साइन हा x पॉवर 2/3 ला जर ते पुट केला आपण इनटू हा 2x into dx त्याची व्हॅल्यू मिळाली 3t स्क्वेअर dt. आता काय करा, तर हा i इज इक्वल टू हा जो नंबर आहे 3 इंटिग्रेशन बाहेर टाका, t स्क्वेअर तसाच राहील आणि हा sin t. अरे म्हणजे पुन्हा जर बघितलं मागचाच इंटिग्रेशन बाय पार्ट, तेव्हा u into v जर पुन्हा तयार झाला म्हणजे मागचाच इंटिग्रेशन सारखा.
फक्त एवढं सबस्टिट्यूशनचं काम वाढलं होतं. मग त्याला बायपार्ट्स वापरायचे आपल्याला. काय रूल असतो बायपार्ट्सचा? तर इंटिग्रेशन यू इंटिग्रल v dx नाही तर t मध्ये असल्यामुळे dt म्हणा. u into v dt इंटिग्रल du upon dt इंटिग्रल v into dt. हा आपला फॉर्म्युला आहे बायपार्ट्सचा. आता इथे बायपार्ट्स आपण अप्लाय करू. इथे u कोण आणि v कोण? तर बघा t हा अल्जेब्रिक फंक्शन असतो. बघा लेट रूल तुम्हाला वापरता आला पाहिजे. लेट रूल बघा कोण पहिला येतो तर हा t झाला अल्जेब्रिक, साइन झाला ट्रिग्नोमेट्रिक. मग a पहिला का t पहिला? ते a पहिला असतो जो पहिला तो u होणार. मग u झाला तुमचा t स्क्वेअर आणि v झाला आपला sin t. आता एक लक्षात घ्या 3 कॉमन आहे तो 3 तुमचा असाच कॉमन ठेवायचा बाहेर आणि आतमध्ये काय जे असेल ते सॉल्व्ह करायचं पूर्ण. तर पहिलं काय हा u आपला परमेश्वर व्हॅल्यू मांडा. u म्हणजे तुमचा t स्क्वेअर इंटिग्रल v म्हणजे आपला sin t into dt मायनस इंटिग्रल ऑफ. इथं काय इंटिग्रेशनचं काय लक्षात ठेवायचं याचं डेरिव्हेटिव्ह मांडायचं आणि याचं इंटिग्रेशन. t स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 2t. x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x तसं t स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t. त्यानंतर साइनचं इंटिग्रेशन याचं इंटिग्रेशन मांडायचं. साइनचं इंटिग्रेशन असतं मायनस cos. झालं बघा. पुढे 3 आहे तसा इन ब्रॅकेट t स्क्वेअर ॲज इट इज पण साइनचं इंटिग्रेशन तर मायनस cos असतं बघा मायनस cos. पुढे हा मायनस साइन आणि हा मायनस इंटू मायनस तुमचा प्लस होऊन जाईल म्हणजे इंटिग्रल ऑफ 2t 2 इंटिग्रेशनच्या पाण्याने शिफ्ट करतो ला फक्त t cos. पुढे आता या 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर चालेल. 3 ने जर मी आतमध्ये मल्टिप्लाय केलं 3 into 1 3 इथं बघा तुमचा t स्क्वेअर मायनस t स्क्वेअर cos t. बघा हा मायनस 3 ने जर मी याला मल्टिप्लाय केलं तर 3 into मायनस 3 होऊन जाईल मायनस 3t स्क्वेअर cos t. इथे 3 into 2 6. आता इथं जर पुन्हा पाहिलं तुम्ही पुन्हा आपलं u into v एकदा तयार होतंय बघा t cos t into आहे मध्ये पुन्हा u घ्यायचा तुमचा t आणि v घ्यायचा cos t. तर या फॉर्म्युलानुसार परत लिहायचं आपल्याला एका आन्सर काय आहे बघा u तसाच ठेवा u म्हणजे t तसा v चे इंटिग्रल v म्हणजे cos t मायनस ऑफ याचं t चं डेरिव्हेटिव्ह cos चं इंटिग्रल t चं डेरिव्हेटिव्ह 1 असतं काही फरक पडणार नाही. cos चं इंटिग्रेशन घ्या cos चं इंटिग्रेशन sin असतं. पुढे हा मायनस 3t स्क्वेअर cos t प्लस 6 इन ब्रॅकेट हा t आपला ऍज इट इज. मग cos चं इंटिग्रल काय असतं sin t मायनस ऑफ sin चं इंटिग्रेशन काय असतं मायनस cos मायनस मायनस प्लस cos. झालं बघा आपला फायनली. आता फक्त t ची व्हॅल्यू रिप्लेस करा. t काय होतं आपला पुट करा -3 t चा स्क्वेअर t म्हणजे आपला x चा पॉवर 2/3 होता x चा पॉवर 2/3 त्याचा स्क्वेअर cos t म्हणजे तुमचं काय x चा पॉवर 2/3 प्लस 6 इन ब्रॅकेट x चा पॉवर 2/3 sin प्लस cos x पॉवर 2/3. बघा हे आपला आन्सर होता फायनली. यात काय शंका होते चेक करा. एकदम असा इझी एमसीक्यू होता पण थोडा लेझी होता कारण इंटिग्रेशन बाय पार्ट्स एकदा नाही दोनदा वापरायचा होता. एक u into v रूट इथे वापरायचा होता आणि एक u into v रूट इथे वापरायचा होता म्हणजे दोनदा रूल वापरायचा होता. एमसीक्यू लेंदी होता. तुला म्हणून मी म्हणतो जेव्हा तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करता शीट मध्ये स्टेटीचे एमसीक्यू सोडवत असताना मॅथ्सचे इझी वाले एमसीक्यू आधी सोडवा. लेंदी एमसीक्यू शक्यतो शेवटी घ्या नाही सोडवायला घेतला जास्त वेळ लागायला लागला असेल तर त्या ठिकाणी स्किप पण करता आलं पाहिजे. कधी कधी असं होतं ते लेंदी वाढत गेलं की थांबतच नाही. म्हणून आपल्या माइंडसेटवर असतं. माइंडसेट ठरवा. टाइम तुमचा लिमिट आधी नेहमी मध्ये पहिल्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही पूर्ण पेपर अनालिसिस केला पाहिजे. पटपट कोणते एमसीक्यू इझी आहेत कोणते एमसीक्यू हार्ड आहेत अंदाज येतो. जे इझी आहेत ते आधी पहिले पटपट सोडवा. 20 असतील 20 एमसीक्यू आधी इझी वाले सगळे सोडवा. नंतर जो वेळ मिळेल मग लेंदी असेल हार्ड असेल मग ट्राय करा. नाहीतर आधीच आपण हार्ड सोडवायला घेतोय मग त्याच्यात सगळा वेळ जातो इझी वाले पण सॉल्व्ह होत नाही. मग सगळे मुलं म्हणतात सर टाइम मॅनेज करा. टाइम मॅनेजमेंट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. चला मी तुम्हाला ते सांगेन टाइम मॅनेजमेंट आपल्याला जमलंच पाहिजे. चला बघूया इंटिग्रेशनचा पुढचा अजून कशावर एमसीक्यू. बघा आपल्या समोर जो पुढचा एमसीक्यू आहे तो इंटिग्रेशनचा कशाचा बघा डेफिनेट इंटिग्रेशनवर आलाय पण हा हाफ अँगलचा टाइप आहे. हाफ अँगल म्हणजे काय की जर समजा तुम्हाला cos x आला sin x आला
तर अशा केस मध्ये तुम्हाला काही स्टेप्स पाठ करून ठेवायचे असतात की dx ची व्हॅल्यू असते बघा 2dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर, त्यानंतर sin x ची व्हॅल्यू असते 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर, cos x ची व्हॅल्यू असते 1 मायनस t स्क्वेअर अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. या व्हॅल्यू तुम्हाला पाठ असाव्या लागतात कारण या टाइप मध्ये तुम्ही पुट केलेलं असतं की काय tan x बाय 2 ला t पुट केलेलं असतं. tan x बाय 2 ला आपण t पुट केलेलं असतं आणि या स्टेप्स आपल्याला व्हॅल्यू मिळत असतात. हा हाफ अँगलचा टाइप आहे. मग बघा ते फक्त एवढं जर व्हॅल्यूचे पाठांतर असतील ते टेन्शनचा टाइप आहे हा. तर या व्हॅल्यू त्यात रिप्लेस करा आणि सिम्प्लिफाय करायला स्टार्ट करायचं 0 टू 5. dx ची व्हॅल्यू काय असते बघा 2dt अपॉन हे कशावर आलेलं आहे याचे डेरिव्हेटिव्ह वगैरे घेऊन हे व्हॅल्यू मिळालेले आहे. आता डिटेल सोडवायचं नाही आपल्याला फक्त ते माहित पाहिजे व्हॅल्यू जर टाका. dx ची व्हॅल्यू 2dt 1 प्लस t स्क्वेअर अपॉन 1 प्लस 2 into cos x ची व्हॅल्यू असते बघा 1 मायनस t स्क्वेअर अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. sin x ची व्हॅल्यूची गरज पडलीच नाही आलेलीच नाही आपले. तो बस सिम्प्लिफाय करा 0 टू 5. जर तुम्ही याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 1 प्लस t स्क्वेअर चा मल्टिप्लाय देईल आणि डिवाइड ला 1 प्लस t स्क्वेअर राहील. पण डिवाइड टू 1 प्लस t स्क्वेअर 1 प्लस t स्क्वेअर कट होऊन जाईल. बस फक्त क्रॉस करून घ्या. वरती उरेल 2dt डिवाइड 1 प्लस t स्क्वेअर ने क्रॉस केलं तर इथं आला बघा 1 प्लस t स्क्वेअर प्लस 8 ने आप मल्टिप्लाय करा 2 1 चा 2 मायनस t स्क्वेअर. बस हे इथपर्यंत आले. त्यानंतर आता सिम्प्लिफाय केलं I is equal to 0 to 5 2 इंटिग्रलच्या बाहेर टाकलं t स्क्वेअर इथे मला वाटतं हा 1 प्लस 2 जर केला तर 1 प्लस 2 जर 3 होईल आणि हा t स्क्वेअर मायनस 2t स्क्वेअर म्हणजे मायनस t स्क्वेअर होईल. मग फॉर्म्युला तयार झाला तुमच्याकडे कोणता ते 2 इंटिग्रल 0 टू पाय dt अपॉन 3 कुणाचा स्क्वेअर आहे तर 3 रूट 3 चा स्क्वेअर आहे. मग हा फॉर्म्युला कोणता तर हा इंटिग्रल ऑफ dx अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर चा फॉर्म्युला आला बघा कोणता मी लेखक साइडला dx अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर हा फॉर्म्युला असतो 1 अपॉन 2a log a प्लस x अपॉन a मायनस x हा फॉर्म्युला आहे बघा. तर त्या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग याचा आन्सर लिहून घ्या. काय आन्सर येणार बघा तुम्हाला याचे काय फॉर्म्युला 1 अपॉन 2a a म्हणजे तुमचा रूट 3 log काय लिहायचं पुढे a प्लस x एकदा दोघांची ऍडिशन एकदा दोघांची सबट्रॅक्शन. तर इथे बघा एकदा ऍडिशन रूट 3 प्लस t अपॉन रूट 3 मायनस t. कसं तर लिमिट जे आहे 0 टू 5 ची लिमिट आहे तर घ्या पुढे सिम्प्लिफाय केलं बघा 2 मल्टिप्लाय 2 डिवाइड कट झाला की माझा आन्सर आला I is equal to 1 upon root 3 log in bracket root 3 plus t. आता अपर लिमिट पुट केलं तरी चालेल. अपर लिमिट पुट करा काय अपर लिमिट पाय बघा root 3 plus पाय अपॉन root 3 minus पाय. ते अपर लिमिट पुट केलं. आता मायनस लोअर लिमिट जरी पुट केलं तर मायनस log ऑफ 0 जर पुट केला तर इथे t 0 होतील फक्त root 3 अपॉन root 3 होईल. root 3 अपॉन root 3 म्हणजे 1 root 3 अपॉन root 3 1 येईल मग log 1 होणार बघा. log 1 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती काय असते log 1 ची व्हॅल्यू 0 असते म्हणजे तुमचं उत्तर हे झालं फायनल 1 बाय रूट 3 log रूट 3 प्लस पाय अपॉन रूट 3 मायनस पाय. असा हा इझी एमसीक्यू होता. या बेसिस आपल्याला सम सोडवायचं होतं कारण हा अँगलचा फक्त टाइप तुम्हाला माहित असायला पाहिजे. तर अजून पुढे शिकूया अजून बघूया काय काय एमसीक्यू आलेले आहेत. बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स वरती आपला हा क्वेश्चन आलेला आहे सिम्प्लिफाय 3 tan इनवर्स 1/3. याला एक सिंपल वे दोन मेथडने सॉल्व्ह करता येईल पण मी म्हणेन दोन मेथड आपण एक काम करा सिंपल कोणते वाले की प्रॉपर्टी वापरणार आहे tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y जर असेल याला लिहिता येतं tan इनवर्स x y अपॉन 1 मायनस xy ही प्रॉपर्टी यूज करा. तर ही प्रॉपर्टी जर तुम्ही यूज केली तर आन्सर येऊन जाईल. इथं बघा 3 tan इनवर्स आहे मी असं म्हणू शकतो अरे tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स 1/3. म्हणजे तुम्ही जर पाहिलं 3 tan आहे मग मी एक tan 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 तीन वेळा झाले 3 tan इनवर्स. मग याच्यामुळे काय झालं मला ती प्रॉपर्टी वापरता येईल. काय बघा इथं दोन दोन tan घ्या सोबत सोडवायला tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y त्या अकॉर्डिंग काय असेल तुमचं पहिल्या दोन tan इनवर्स tan इनवर्स ऑफ दोन्ही अँगलची ऍडिशन घ्या खाली दोघांचा प्रोडक्ट आहे. मग वरती दोघांची ऍडिशन जर केली 1/3 प्लस 1/3 तर माझा 2/3 येईल बघा.
आणि 1 मायनस वर खाली काय असतं बघा x into y म्हणजे दोघांचा प्रोडक्ट 1/3 into 1/3 म्हणजे 1/9 याचा आन्सर आलं प्लस तुमचा जो उरलेला टॅन कसा करायचा. त्यानंतर tan इनवर्स ऑफ सिम्प्लिफाय करा हा वरती 2/3 आणि डिवाइड ला काय आहे तुमच्याकडे 1 मायनस 1/9 क्रॉस करा 9 * 9 9 - 1 8/9 8/9 चा रेसिप्रोकल केला तर 9/8 होईल प्लस tan इनवर्स 1/3 अजून सिम्प्लिफाय करा त्याचा भाग केला 2 1 2 2 4 8 3 1 3 3 3 9 म्हणजे 3/4 मला मी म्हणायचो पुन्हा tan इनवर्स प्लस tan इनवर्स पुन्हा तेच प्रॉपर्टी अप्लाय करायचं पुन्हा काय येणार tan इनवर्स ऑफ या दोघांचे ऍडिशन होईल म्हणजे 3/4 प्लस 1/3 डिवाइड बाय 1 मायनस दोघांचा प्रोडक्ट म्हणजे 3 into 1 3 दोघांचा प्रोडक्ट म्हणजे बघा असं 3 1 3 upon 4 into 3 12 या टाइपमध्ये प्रोडक्ट होईल. पुढे सिम्प्लिफाय करायचं ना आता ऑप्शन मॅच व्हायला पाहिजे tan इनवर्स ऑफ वरती क्रॉस करा डिव्हायडर सेम नाही आहे 3 into 3 9 प्लस 4 into 1 4 9 plus 4 directly we have 13 upon 4 into 3 12 divided by 12 1 is 12 12 minus 3 that is 9 upon 12 और 12 12 पूर्ण कट झाला tan inverse 13 upon 9 here the answer आला फायनली कोणता ऑप्शन मध्ये मॅच बघा ऑप्शन ए that is our final answer असं एकदम इझी एमसीक्यू हार्ड नव्हता मुलांना पण बऱ्याच मुलांना कळालंच नाही काय स्प्लिट करावं म्हणजे कोणते प्रॉपर्टी तयार होईल हे पण डोक्यात आलं नाहीये म्हणून हा हार्ड गेला असं म्हणत होती मला सोपे म्हणून सांगतोय पुन्हा पुन्हा आपले पीवाय वर कमांड असावी फॉर्म्युलावरती कमांड असावी जेणेकरून कोणताही एमसीक्यू आला पटकन आपल्या त्या ठिकाणी डोकं चाललं पाहिजे समोर एमसीक्यू जो मांडला पुढचा डिफरन्शिएशन चॅप्टरचा आहे f of x is equal to काय दिलं आपल्याला x into 7 power x बस असं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं डिफरन्शिएट करूया डिफरन्शिएट केले f of x चा डेरिव्हेटिव्ह आला बघा f dash of x सिंपली प्रोडक्ट रूल फक्त यूज करायचा आहे प्रोडक्ट रूल काय आहे फर्स्ट x टर्म ऍज इट इज सेकंड टर्म चा डेरिव्हेटिव्ह घ्या 7 पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार जसे a पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह a पॉवर x log a तसं 7 पॉवर x चा 7 पॉवर x log 7 उत्तर आलं फर्स्ट टर्म ऍज इट इज सेकंड चा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड टर्म ऍज इट इज म्हणजे 7 पॉवर x ऍज इट इज फर्स्ट टर्म चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1 येणार झाला तुमचा प्रोडक्ट रूल आता सिम्प्लिफाय करा काय सिम्प्लिफाय करायचं तर बस यामध्ये सांगितलं क्वेश्चन की x ची व्हॅल्यू 1 दिली आहे इथे म्हणून मी ऍड x 1 x ला जर 1 टाकलं तर काय आन्सर येईल बघा फायनली x 1 झाला 7 चा पॉवर 1 7 log 7 7 चा पॉवर 1 7 म्हणजे 7 log 7 plus 7 कोणता ऑप्शन आहे का बघा 7 log 7 एक काम करू 7 जर मी कॉमन घेतला तर काय उरले इथे उरले log 7 plus 1 असा ऑप्शन बघा 7 in bracket 1 plus log 7 हा सेकंड ऑप्शन करेक्ट मॅच होईल यो पण असा एकदम इझी होता भाई काय अवघड नव्हतं एवढं पण पटपट फक्त जस्ट सॉर्टिंग वर आपलं फोकस देणं आहे आणि टाइम मॅनेज करणे चला पुढचा एमसीक्यू बघूया चला पुढचा एमसीक्यू आपण समोर मांडलेला आहे वेक्टर वर आलेला आहे a बार दिलाय b बार दिलाय c बार दिलाय इव्हॅल्युएट a बार प्लस b बार डॉट b बार प्लस c बार एकदम इझी असं एमसीक्यू डॉट प्रोडक्ट सगळ्यांना काढता येतो फक्त याची ऍडिशन करून घ्या a बार प्लस b बार काय तुमचा मी आधी a बार प्लस b बार काढतो दोघांचे ऍडिशन सांगा a आणि b डायरेक्टली 4i 2i 4 2 6i पुढचा j j किती येणार आहे 2j पुढचा k 2k दॅट इज 3k हे ऍडिशन पुढचा b बार प्लस a बार काढून घ्या b बार प्लस c बार b आणि c चे ऍडिशन 2i 3i 5i त्यानंतर j 4j दॅट इज 5j आणि 2 5 दॅट इज 7k ऍडिशन झाले आहे आता तुम्हाला विचारलं दोघांचा डॉट प्रोडक्ट म्हणजे a बार प्लस b बार डॉट b बार प्लस c बार इज इक्वल टू या दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचं तुम्हाला म्हणजे 6i 2j 3k डॉट हा तुमचा 5i 5j 7k बस दोघांचा डॉट प्रोडक्ट घेणे म्हणजे काय की i डॉट i1 तुमचा तो युनिट वेक्टर असतात सो आता मल्टिप्लाय करा फक्त स्केलर ने 6 into 5 30 plus 2 into 5 10 and 3 into 7 21 इधर एडिशन बघा 3 30 10 40 40 and 20 60 61 61 that is option
बी असा एकदम इझी एमसीक्यू आला होता वेक्टरचा होता. चला अजून पुढच्या पार्टवर क्वेश्चन पुढचा पाहूया. पुढच्या टॉपिक बोलायला आहे पेपर मांडतोय बघा, जेणेकरून माझी प्रॅक्टिस पुढच्या शिक्षण मुलांना मिळावी म्हणून माझा एक प्रयत्न. बघा आपण पुढचा जो क्वेश्चन आन्सर मांडलाय बघा कशावर आहे की मॅट्रिसेस वर होता. मॅट्रिक्सचा काय क्वेश्चन आहे, ए इज नॉन सिंगल मॅट्रिक्स अँड a स्क्वेअर मायनस a प्लस i इज इक्वल टू होते a इनव्हर्स ची व्हॅल्यू काय येणार. सो फक्त थोडा काय रूल सांगेल. मॅट्रिक्सचा पार्ट जर असेल तर लक्षात घ्या a इनव्हर्स ला जर तुम्ही i ने मल्टिप्लाय केलं किंवा तर याचा आन्सर a इनव्हर्स येणार. a ला जरी i ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर a येणार. म्हणजे मला सांगायचंय काय की आयडेंटिटी मॅट्रिक्स ने कशालाही मल्टिप्लाय करा तर फरक पडत नाही. a इनव्हर्स येणार a च येणार. सो हे रूल्स माहित असावे. अजून काय रे a टू a इनव्हर्स काय असतं म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. हे दोन तीन रूल माहित असतील तर मला काय अवघड नाहीये. मला स्टार्ट करू आपण. मला जर हे रिलेशन दिलेलं आहे, हे रिलेशन तू आपल्याला दिलेलं आहे, तर आता मला a इनव्हर्स विचारला गेला. सो यात a इनव्हर्स नाहीये. सो सिम्पली मल्टिप्लाय बाय a इनव्हर्स. मग हे जर a इनव्हर्स मल्टिप्लाय केलं प्रत्येक टर्मला तिथे येणार तुझा a स्क्वेअर इनटू a इनव्हर्स मायनस a इनटू a इनव्हर्स प्लस i इनटू a इनव्हर्स. झिरोला कशाने मल्टिप्लाय करा, झिरोच होणार. मग a स्क्वेअर इनटू बघा आता इथे बेस से मी पॉवरची सबट्रॅक्शन होणार. 2 मधून 1 जर 1 कट झाला तर एकच a होणार. a इनटू a इनव्हर्स तुम्हाला आम्ही सांगितलं आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो आणि i ला कशाने मल्टिप्लाय करा फरक पडत नाही. काय असेल आन्सर a इनव्हर्स इज इक्वल टू 0. पण a इनव्हर्स व्हॅल्यू विचारली गेली आहे. मग a इनव्हर्स सोडून जे काय असेल राईट ला शिफ्ट करा. मायनस i राईट ला गेला प्लस i प्लस a राईट ला गेला मायनस a. म्हणजे हा त्याचा ऑप्शन पाहिजे होता i मायनस a. एवढा इझी तुला भेटायचं. तर पुढचा क्वेश्चन मांडलेला आहे कशावर आहे, अँगल बिटवीन बघा डायगोनल अँड वन ऑफ इट्स एज. अँगल विचारला गेला तुम्हाला कशाला, डायगोनल अँड एज ऑफ द क्यूब. क्यूबचा पार्ट आहे. क्यूब तुम्हाला माहिती आहे सगळ्या क्यूबच्या सगळ्या साइड इक्वल असतात. जस्ट मी एखादा काहीतरी ड्रॉ करतो क्यूब टाइप मध्ये. हा आपला क्यूब झाला बघा. आता याची एक एखादी एज समजा याची आपण सेंटर पकडलं की हा सेंटर समजा हा ओरिजिन असं म्हणूया 0 0 0 आणि एक आपण याची एज घेतली समजा ही इथे की सपोज काय घेतली मी a 0 0 कारण x ऍक्सिस y ऍक्सिस आणि z ऍक्सिस वर आपल्याचे एज असतात. त्याची एक डायगोनल पकडा. डायगोनल हा कोणत्या ऍक्सिस वर नसेल कोणत्या तरी क्वाड्रंट मध्ये असेल. सपोज मी हा डायगोनल केला ड्रॉ केला बघा असं त्याला प्रॉपर्टी दाखवू शकत पण असं काहीतरी तयार होईल. हा डायगोनल जर तुम्ही बनवला तर इथे तयार होणारे जे तुमचे कोऑर्डिनेट्स असतील ते a मानू आपण. a काय घेतोय कारण सगळ्या साइड इक्वल असतात त्या कशाच्या क्यूबच्या. म्हणजे जे लेंथ ब्रेथ हाईट सगळे इक्वल असते. मग म्हणून तुम्हाला इथं a घेणार. ठीक आहे. आता आणि यात काय घेतलंय a 0 0 म्हणजे याचं म्हणजे काय a एक्सिस वर असेल असं काही नाही. हे घेतलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही y एक्सिस वर पण पॉइंट घेऊ शकता, z एक्सिस वर पण पॉइंट घ्या पण एकच. मग जर x एक्सिस वर असेल तर a 0 0 y एक्सिस वर एज घेतली त्याची तर 0 1 0 पण आता एकच घ्या. त्यांचं म्हणणं एक एज आणि एक डायगोनल. तुम्ही एज घेतली आणि ही डायगोनल घेतली आहे. मग आता तुम्हाला जर अँगल काढायचं बघा तर एज आणि डायगोनलचा मधला अँगल थीटा तर सिंपल दोघांचे DRS तुम्हाला माहित पाहिजे. DRS करायचं फॉर्म्युला काय, या पॉइंट मधून हा पॉइंट मायनस करायचा असतो. पण यातून हे मायनस जरी केलं तर ओरिजिन काय फरक पडणार नाही. सो हेच आन्सर येणार. म्हणजे DRS काय झालं बघा, DRS ऑफ द एज. DRS ऑफ एज चे DRS काय तुमच्याकडे बघा a 0 0 आणि डायगोनल चे DRS काय आपल्याकडे तर a बघा DRS ऑफ डायगोनल म्हणतो मी. डायगोनल काय म्हणजे a, आता तुमच्याकडे दोन्ही DRS आहे. आता अँगल काढण्याचा फॉर्म्युला असतो बघा cos थीटा इज इक्वल टू a1 a2 प्लस b1 b2 प्लस a1 c2 अपॉन रूट a1 स्क्वेअर b1 स्क्वेअर c1 स्क्वेअर. दुसऱ्या रूट मध्ये a2 स्क्वेअर b2 स्क्वेअर c2 स्क्वेअर. हा फॉर्म्युला असतो बघा अँगल बिटवीन तुमचं जे काय दोघांमधला दोन वेक्टर मध्ये अँगल काढत असाल तर हा फॉर्म्युला यूज होईल. आता तुम्ही एक काम करा, ज्याचा एखादं काय करा याला a1 b1 c1 मला याला a2 b2 c2 मानलं तरी चालेल. तर सिम्पली करा a आणि a ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे a a तुमचा इथे a स्क्वेअर होणार प्लस a 0 0 होणार a 0 0 मग बाकी सगळे 0 झाले. पहिल्या रूट मध्ये हे सगळ्या पहिल्यांचे स्क्वेअर करा म्हणजे a चा स्क्वेअर प्लस पुन्हा a चा स्क्वेअर प्लस पुन्हा a चा स्क्वेअर. आता यांचे स्क्वेअर करा दुसऱ्या रूट मध्ये a चा स्क्वेअर प्लस 0 चा स्क्वेअर प्लस 0 चा स्क्वेअर. म्हणजे किती आलं बघा कॅल्क्युलेशन आपलं cos थीटा इज इक्वल टू
वरती a स्क्वेअर, तीन नंबर मध्ये a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर 3a स्क्वेअर इनटू सेकंड रूट मध्ये रूट a स्क्वेअर, सिम्प्लिफाय केलं तुम्ही वरती a स्क्वेअर तसा खाली 3 चा रूट रूट 3 a स्क्वेअर चा स्क्वेअर रूट a स्क्वेअर चा स्क्वेअर रूट a, म्हणजे वरचा बघा a स्क्वेअर अपॉन रूट 3 a into a स्क्वेअर कट झाला, उत्तर आलं 1 अपॉन रूट 3. कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/√3 नसते, म्हणून उत्तर आलं थीटा इज इक्वल टू कॉस इनव्हर्स 1/√3. कॉस राईट कशी केला म्हणजे कोणता ऑप्शन मॅच झाला बघा, सेकंड ऑप्शन मॅच झाला. चला आता इझी एमसीक्यू होता, बस फक्त तुम्हाला या a आणि एक डायगोनल जे असते ते तुम्हाला पॉइंट कन्सिडर करता येईल.